जरी तुमचे दोन वेगळे पक्ष असले तरी तुम्ही कुटुंब म्हणून तुम्ही सर्व मिळून एक आहात. अशा वेळी काँग्रेसमध्ये तुमचे संबंध किंवा काँग्रेसमधल्या वरिष्ठांशी खूप वन टू वन सगळ्यांचं चांगलं आहे तुमचं. तुम्ही सुनेत्रा पवारांसाठी काही कोणाशी बोलणं केलं होतं का? कारण तुमच्या पक्षानं तर आधीच भूमिका जाहीर करून टाकली तुम्ही लढणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणून लढत असला तरी काही कुटुंबासंदर्भात काही डायलॉग एक तर माझं थोडंसं वेगळं मत आहे ह्याच्यात. माझं म्हणणं आहे डायलॉग असला पाहिजे. माझा डायलॉग फक्त काँग्रेस आणि नाही, माझा डायलॉग हा सातत्याने भारतीय जनता पक्ष यांच्याशीही चालू असतो. याचं कारण पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतो. अनेक वेळा किरण रिजिजू असतील किंवा ते पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत, आम्हाला बोलवतात. आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये सगळे एकत्र काम करतो. मग भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळे एकत्र मिळून पार्लमेंटमध्ये एकत्र काम करतो. आम्ही JPCजमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीजमध्ये एकत्र काम करतो. आम्ही सिलेक्ट कमिटीज. कसं असतं, इलेक्शनमध्ये जरूर आमचे टोकाचे मतभेद असतात पण मनभेद नसतात, कारण का आमची वैचारिक लढाई आहे, नाही. त्याच्यामुळे मी सातत्याने डायलॉग, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे या विचाराची मी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचीच सगळं बोलणं हे मी सातत्याने करत असते. आणि मी तर माझे फोटो हे ओपनली माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही टाकते, कारण का मला त्याच्यात लपवणं किंवा गैर वाटत नाही की आपण एका विरोधी पक्षाच्या नेत्याला जर भेटलो त्याच्यात गैर काय. त्याच्यामुळे मी अतिशय पारदर्शकपणे जेव्हा कोणाशी चर्चा करते ते करते. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून मला कोणी काही जबाबदारी किंवा फोन काही फारसा केलेला नाही. केला असता तर आम्ही अर्थातच आमच्या मित्रपक्षांशी जरूर बोललो असतो. पण म्हणजे ते कुणाशी बोलले, काय बोलले ह्याची फारशी माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला. माननीय उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवून जो स्टँड घेतला आणि काँग्रेसचं एक वेगळं मत होतं. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अर्थातच हा प्रश्न हा होऊही शकतो.